माझ्या लहानपणी ना जत्रेची एवढी मज्जा यायची, काय सांगू तुम्हाला. कारण मी जेव्हा लहान होते ना, सगळे लोकं गावाकडे यायचे, जत्रेसाठी सुट्ट्या काढून यायचे. पण आता तसं नाहीये. आता जेव्हा आपल्याला सवड असेल तेव्हा जत्रा, असं झालंय. आता आमचं पण तसंच झालं, की आम्हाला जत्रेला जायचं होतं 1 तारखेला, पण आम्हाला सुट्टी नसल्यामुळं आम्ही गेलो 5 तारखेला. आता जत्रेची मजा खरी असती म्हणजे जत्रा फिरण्यात. पण आम्ही आलोय उशिरा आणि सगळी जत्रा संपून गेली होती. म्हटलं जाऊ द्या 4-5 दुकानं का होईना, तेवढे का होईना आपण फिरून घेऊ. पण काही दुकानात काही घेण्यासारखं नव्हतंच. आता आम्हाला घ्यायची होती टोपी. पण सगळे दुकानं फिरलो, पण आमच्या आरूच्या मापाची टोपी काय आम्हाला कुठंच भेटली नाही आणि एक ठिकाणी भेटली, पण ती काही मला क्वालिटी एवढी आवडली नाही. म्हटलं जाऊ द्या, चला जाऊ आता घरी आणि जत्रेत आलोय तर ह्या गोष्टी तर घ्यायलाच लागतात म्हणून थोडं फरसाण घेतलं आणि पैसे जास्त द्यायला नको म्हणून नीट मोजून देत होते. त्यानंतर पुढे गेलो, म्हटलं इथं तरी भेटेल टोपी. आता क्वालिटी चांगली होती, पण साईज भेटली नाही. म्हटलं जाऊ द्या, हा ए चार्ट का होईना, हा तिला देऊ. त्यानंतर गेलो घरी. आता ह्या आहेत आमच्या काकी, आमच्या घरातल्या सगळ्यांच्या आवडतीचं व्यक्तिमत्व. त्यानंतर रात्री मुक्काम तिकडंच केला आणि जेवणानंतर आईस्क्रीमची पार्टी झाली. आता आमच्या आरूच्या काकाला काय आईस्क्रीमचा डब्बा खोलताच येत नव्हता. आधी सरळ खोलला, त्यांना वाटलं उलटाच येतं. त्यांनी परत उलटा करून खोलला. जाऊ द्या. आता परत कधी गावाला येऊ माहीत नाही. पण म्हणून जाता-जाता म्हटलं, आता आपल्या इकडचा सूर्य आणि हा सूर्य सारखाच दिसतो का? म्हणून एक त्याचा एक व्ह्यू घेतला होता.